ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये 202 जागा मिळवत एनडीएनं लँडस्लाइड व्हिक्टरी मिळवलेली आहे। खरं तर भारतीय जनता पार्टी, JDU आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी हा विजय अभूतपूर्व आहे, असंच एक प्रकारे आपल्याला म्हणावं लागणार आहे। हा विजय मेहनतीचा आहे, परिश्रमाचा आहे असा दावा एनडीएकडनं केला जातोय। तर हा विजय केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांचा आहे। मतदानामध्ये SIR ची प्रक्रिया केली आणि त्यामुळेच हा विजय भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला मिळाला असा दावा किंवा अशी टीका काँग्रेसकडनं केली जाते। काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये टीकास्त्र जरी सुरू असलं तरी शेवटी विजय हा विजयच असतो आणि तो सध्या एनडीए आणि भारतीय जनता पार्टीने मिळवलेला आहे। खरं तर या विजयासाठी पडद्याच्या मागे खूप मोठ्या रणनीती आखल्या गेलेल्या होत्या। लोकसभा निवडणूक 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएनं आणि भारतीय जनता पार्टीने एक चूक केलेली होती, पण ती चूक या बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी टाळली आणि ती चूक टाळल्यामुळेच हा विजय मिळवता आला असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये केलेली ती चूक नेमकं कोणती आणि त्या चुकीतनं कुठल्या पद्धतीनं सुधारणा केली ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि TV9 मराठीच्या वेब एक्सप्लेनरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी एनडीए म्हणून निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टीसोबत नितीश कुमारांचा पक्ष असेल, चिराग पासवान यांचा पक्ष असेल, उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष असेल, या सगळ्या एनडीएच्या घटक पक्षांसह ही निवडणूक लढवली गेलेली होती। या निवडणुकीमध्ये जी लँडस्लाइड व्हिक्टरी मिळाली त्याच्यासाठी खूप छोट्या प्रमाणावरती बारकाईनं काम जे आहे ते एनडीएच्या घटक पक्षांना भारतीय जनता पार्टीनं केलेलं होतं असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। खरं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं दावा केला जात होता की अब की बार 400 पार, पण भारतीय जनता पार्टीला 250च्या आत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थांबावं लागलेलं होतं। खरं तर जी माहिती आता सध्या मिळते किंवा जी चर्चा सध्या सुरू आहे त्या चर्चेनुसार अशी माहिती मिळते की भारतीय जनता पार्टीनं जो 400चा दावा केलेला होता लोकसभेमध्ये आणि म्हणूनच भाजपचा कार्यकर्ता असेल, कोर वोटर असेल, त्यांनी म्हणावं तेवढं काम केलेलं नव्हतं किंवा मतदार बाहेर पडलेला नव्हता आणि म्हणून भाजपला एनडीएला त्या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळालेल्या होत्या। असं असताना आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून येतील असा दावा, कुठलाही दावा करायचा नाही, ही रणनीती भाजपकडनं ठरलेली होती। जी भाजपचे इंटरनल सर्वे मिळत होते त्या सर्वेमध्ये देखील भारतीय जनता पार्टी असेल किंवा एनडीएला आता बिहारमध्ये 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा होता। भाजपचा इंटरनल सर्वे तशाच पद्धतीचा होता, पण कुठल्याही प्रचार सभेमध्ये किंवा कुठल्याही पत्रकार परिषद असेल, मुलाखतीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएच्या एकाही नेत्यानं आम्हाला 200+ जागा मिळतील त्याचा दावा केला नव्हता। कारण जर तशा पद्धतीनेच आपण दावा केला तर लोकसभेप्रमाणेच आपला कार्यकर्ता घराच्या बाहेर पडणार नाही, मतदार घराच्या बाहेर पडणार नाही आणि त्याचा तोटा बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो। म्हणून कुठल्याही नेत्यानं 200चा दावा बिहार विधानसभामध्ये केलेला नाही। प्रत्येक नेत्यांकडनं हे सांगितलं जात होतं की 160च्या आसपास जागा एनडीएला मिळतील हाच दावा केला जात होता। काल ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी जाऊन आलेलो होतो, 165 पर्यंत आम्ही जाऊ असा मला विश्वास होता। अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये तेच सांगितलं की अमित शहांनी मला 165चा आकडा सांगितलेला होता। त्यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या सगळ्याच नेत्यांकडनं हेच सांगितलं जात होतं की बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये 160च्या आसपास जागा आपल्याला मिळतील, म्हणजे 200 जागा येतील हा इंटरनल सर्वे जरी असला तरी तो आकडा जाहीर करण्याची चूक भारतीय जनता पार्टीनं केली नाही। कारण 400चा दावा किंवा 400चा आकडा जाहीर केल्यामुळं लोकसभेमध्ये मिळालेली खेच जी होती ती यावेळी लागू नये याचा पुरेपूर फायदा किंवा पुरेपूर काळजी भाजप आणि एनडीएकडनं घेतली आणि म्हणून त्यांनी 200चा आकडा सांगितला नाही। ती रणनीती भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या नेत्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आखल्याचं बघायला मिळालं। त्याचा परिपाक म्हणून 202च्या पुढे जागा एनडीएला मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर ही निवडणूक आपण एनडीए म्हणून लढवत आहोत यावरती भाजपनं खूप जोरकसपणे फोकस केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कुठेही भाजपची निवडणूक आहे हे न दाखवता एनडीए म्हणून आपण निवडणूक लढवतोय आणि एनडीएच्या सगळ्या घटक पक्षाच्या नेत्यांना बिहारमध्ये प्रचारासाठी बोलवलेलं होतं। म्हणजे एकनाथ शिंदे असतील, त्यानंतर नारा लोकेश जे चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र आहेत ते देखील प्रचारासाठी गेले होते, अनुप्रिया पटेल असतील, रामदास आठवले असतील, यासह एनडीएच्या घटक पक्षाचे जे प्रमुख नेते होते त्या सगळ्या प्रमुख नेत्यांना सभा घेण्यासाठी
भाजपनं किंवा एनडीएनं बिहारमध्ये बोलवलेलं होतं आणि या सभा फक्त भाजपच्या उमेदवारासाठी न घेता एनडीएच्या सगळ्या उमेदवारांसाठी घ्यायला लावलेल्या होत्या। म्हणजे आपण जर थेटपणे सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सभा घेतलेल्या होत्या, देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावरती खरं तर बिहारमध्ये म्हणजे साधारणतः जी 11 सभा एनडीएच्या उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या होत्या आणि त्यापैकी जर सांगायचं झालं तर 6 सभा ह्या भाजपच्या उमेदवारासाठी घेतलेल्या असतानाच जे बाकीच्या 5 सभा होत्या त्या एनडीएच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी होत्या। म्हणजे बेगुसराय असेल, पाटणा साहिब असेल, मोहिउद्दीन नगर असेल, कुर्णी असेल, तरैया असेल आणि अमनोर या 6 सभा भाजपसाठी घेतलेल्या होत्या आणि त्या 6ही जागी भाजपचे उमेदवार विजयी होताना बघायला मिळाले। पण असं असताना भाजपचे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी जेडीयूच्या उमेदवारासाठी फुलवारीमध्ये सभा घेतली, लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवारासाठी सिमरी बख्तियारपूर असेल, परबत्ता असेल, बोचा असेल या ठिकाणी सभा घेतल्या होत्या। म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे जरी नेते असले तरी त्यांच्या सभा मात्र एनडीएच्या मित्रपक्षांच्या उमेदवारासाठी होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या। अर्थात त्यांना रिझल्टही तशाच पद्धतीनं बघायला मिळाले होते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एकनाथ शिंदे यांनी ही ज्या सभा घेतल्या म्हणजे त्यांनी लोजपच्या एका उमेदवारासाठी सभा घेतलेली होती आणि भाजपच्या एका उमेदवारासाठी एक सभा घेतली होती। त्या दोनही ठिकाणी उमेदवार जे आहेत ते विजय झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, एनडीए म्हणून निवडणूक लढवत असतानाच भाजपकडनं ही काळजी यावेळी घेतली गेली की चिराग पासवान जे लोकजनशक्ती पार्टीचे उमेदवार आहेत, रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत, रामविलास पासवान यांना मानणारा एक मोठा वर्ग बिहारमध्ये आहे। मागच्या वेळी म्हणजे 2020च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांच्या पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवली होती। एनडीएचे घटक पक्ष असलेले चिराग पासवान मागच्या वेळी मात्र बिहारमध्ये स्वतंत्र लढत होते आणि त्याचा तोटा किती मोठ्या प्रमाणावरती मागच्या वेळी झाला होता ते आकड्यांमधून आपल्याला बघायला मिळालेलं होतं। खरं तर चिराग पासवान यांनी ज्या पद्धतीने मागच्या वेळी सभा घेतली होती त्यांचा खास करून टार्गेट कोण होता तर नितीश कुमार होता। ते भाजपवरती कुठलीही टीका करायची नाही, नितीश कुमार यांच्यावरती ते टीका करायची आणि नितीश कुमार यांच्या अनेक उमेदवारांचा पराभव 2020च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांच्या उमेदवारांमुळे झाला होता, त्याचे आकडे देखील तशाच पद्धतीने होते। यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीने काळजी घेतली की चिराग पासवान हे एनडीए मधूनच निवडणूक लढवतील, त्याची काळजी घेतली गेली। चिराग पासवान यांना 29 जागा दिल्या अशीही माहिती मिळते। चिराग पासवान 29 पेक्षा जास्त जागा लढवण्यासाठी आग्रही होते, त्यांना मनवण्याचा प्रयत्न भाजपकडनं सुरू होता। जर चिराग पासवान 29 पेक्षा काही एक्स्ट्रा 1-2 जागा जर त्यांना लागल्या असत्या तर भाजपनं आपल्या कोट्यातून त्या जागा देऊ केल्या असत्या, भाजपची तीही तयारी होती अशीही माहिती मिळते। पण चिराग पासवान यांना एनडीए म्हणूनच निवडणूक लढवायला लावायची, त्यातूनच निवडणूक लढवायला लावायची असा चंग जो आहे तो निश्चय जो आहे ते भाजपच्या नेत्यांनी केलेला होता आणि त्यानुसार चिराग पासवान हे देखील एनडीएमध्ये निवडणूक लढवले। 29 पैकी 19 जागा चिराग पासवान यांच्या हे पक्षाच्या निवडून आल्या। पण इतर जे 2 मोठे पक्ष होते म्हणजे खास करून त्यांचा चिराग पासवान यांचा तोटा जो आहे तो मागच्या वेळी नितीश कुमारांना बसलेला होता तो मात्र यावेळी बसला नाही। त्यामुळे नितीश कुमार यांच्या पक्षाच्या देखील जास्तीत जास्त जागा म्हणजे सांगायला झालं तर भाजपच्या ज्या 89 जागा निवडून आल्यात आणि नितीश कुमार यांच्या पक्षाच्या 85 जागा या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आहेत। ही काळजी भाजपने घेतली की चिराग पासवान हे कायमस्वरूपी या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्यासोबत राहतील याची काळजी भाजपने घेतली आणि त्याचा परिणाम जो आहे तो निकालामध्ये आपल्याला बघायला मिळाला। चौथा महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर तो आहे एमवाय फॅक्टरचा। इथून मागं बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एमवाय फॅक्टर हा खूप परिणाम करणारा फॅक्टर आहे, कारण एमवाय म्हणजे मुस्लिम आणि यादव हे समीकरण बिहारच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत बघायला मिळालेलं आहे। मुस्लिम आणि यादव यांची वोट बँक जी आहे ती लालू प्रसाद यादव यांचे असल्याचं बोललं जातं। त्यामुळे लालू प्रसाद यादव जोपर्यंत बिहारच्या राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत मुस्लिम आणि यादव हे मतदार लालू प्रसाद यादव यांच्याच पक्षाला मतदान करतील, महागठबंधनालाच मतदान करतील हे जवळपास निश्चित होतं। पण याच एमवायला काउंटर करण्यासाठी एनडीएनं नवा एमवाय फॅक्टर आणला आणि तो होता महिला आणि यूथ। खरं तर नितीश कुमार यांना मागच्या काही वर्षांपासून बिहारमध्ये महिलांकडून खूप मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं जातं, कारण ज्या पद्धतीने नितीश कुमार यांनी महिलांसाठी काही योजना राबवलेल्या होत्या, महिलांसाठी नोकरीमध्ये ज्या योजना केलेल्या होत्या त्याचा फायदा महिलांना बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला होता। बिहारमध्ये नितीश कुमारांनी दारूबंदीचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळेही काही महिला नितीश कुमार यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्या महिला त्यांना यावर्षी 10,000 रुपयाची घोषणा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर केली गेलेली होती। त्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जे आहेत ते देखील दिले गेलेले होते। सोबतच युवकांसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती योजना या बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राबवल्या गेलेल्या होत्या किंवा तशी घोषणा
या निवडणुकीमध्ये केलेला होता। त्यामुळे एनडीएनं एमवायला काउंटर एमवायने केलं आणि त्या एमवायवरती फोकस केल्याचं बघायला मिळालं। म्हणजे मुस्लिम यादवला काउंटर हे महिला आणि युथने केल्याचं बघायला मिळालं आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये झाल्याचं बघायला मिळालं। ज्यावेळी काल निवडणुकीमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळताना दिसलं त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी देखील याच एमवाय फॅक्टरचा उल्लेख केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। महिला आणि युथ आमच्या सोबत होते, त्यांच्यासाठी ज्या योजना केलेल्या होत्या की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला, त्यांचा हा विजय आहे अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया खरं तर पंतप्रधानांसह भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर एनडीएच्या सगळ्या नेत्यांना दिल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे एमवायला काउंटर एमवाय हा करण्याचा प्रयत्न या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएकडनं आणि खास करून भाजपकडनं केला गेला असं म्हणावं लागणार। त्याचा फायदा त्यांना बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काल झालेल्या निकालामध्ये लागल्याचं बघायला मिळालं। शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर तो मुद्दा हा आहे की निवडणूक जरी बिहारमध्ये होत असली तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरती लक्ष ठेवण्याचं काम भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलं होतं। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार भाजपकडनं केंद्रामध्ये एक वॉर रूम तयार केली गेलेली होती आणि त्यानुसार 243 विधानसभा मतदारसंघावरती बारकाईनं लक्ष ठेवलं जात होतं आणि म्हणूनच कुठल्या गोष्टी कुठल्या मतदारसंघासाठी कुठली रणनीती आखायची, निवडणूक जरी बिहारची असली तरी बिहार म्हणून न बघता प्रत्येक मतदारसंघावाईज म्हणजे कुठल्या मतदारसंघाच्या कुठल्या गरजा आहेत, कुठल्या मतदारसंघामध्ये कुठले मुद्दे वापरले पाहिजेत, कुठले मुद्दे बुमरँग होत आहेत याची सगळी काळजी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय वॉर रूममधून घेतली जात होती आणि त्याचाही फायदा या विधानसभाच्या निकालामध्ये आपल्याला बघायला मिळाला। अनेक उमेदवार जे आहेत ते खूप कमी मताने निवडून आलेले आहेत। काही हजारांच्या फरकाने अनेक उमेदवारांचा जरी विजय झाला असला तरी त्या मतदारसंघाची गणितं काय होती, त्याची स्ट्रॅटेजी काय होती, तिथं नेमकं कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या सगळ्याची रणनीती भाजपच्या किंवा रणनीती म्हणण्यापेक्षा त्या सगळ्यावरती लक्ष भाजपच्या केंद्रीय वॉर रूममधून ठेवलं जात होतं आणि त्याचाही फायदा या निकालामध्ये लागल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। खरं तर 202 मी जसं आत्ता म्हणालो तसं 202 जागा जिंकत एनडीएला घवघवीत यश जे आहे ते बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आत्ता सध्या मिळालेलं आहे। पुढच्या काही दिवसामध्ये बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल किंवा बिहारचा मुख्यमंत्री देखील पुढच्या काही दिवसांमध्ये ठरवेल, कारण लँडस्लाइड विक्ट्री आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण याचा अद्यापपर्यंत जरी निर्णय झालेला नसला, अर्थात हे सांगितलं जातं की नितीश कुमार यांच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका लढवलेल्या होत्या त्यामुळे बिहार विधानसभेमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित आहे, पण त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे। कारण संसदीय बोर्डाची पार्लमेंटरी ज्यावेळी विधिमंडळ पक्षाची बैठक होणं अपेक्षित असतं त्यामध्ये नेता निवडला जातो आणि मग मुख्यमंत्री ठरतो। अर्थात नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील हे सध्या तरी बोललं जातं, पण अधिकृत पद्धतीने त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही। देवेंद्र फडणवीसांना काल जेव्हा हा प्रश्न विचारलेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात, त्याच्यावरती बोलण्यात मी मोठा नाहीये ही फडणवीसांची प्रतिक्रिया होती। विनोद तावडेंनी थेटपणे नितीश कुमारांच्या नावावरती नाव घेण्यासाठी नाव घेतलेलं नाही, मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार असतील या सगळ्या गोष्टी आहेत, पण मुख्यमंत्री नितीश कुमार असतील हे जवळपास निश्चित आहे। हेच भाजप प्रत्येक निवडणूक किंवा एनडीए भाजप किंवा एनडीए निवडणूक कशा पद्धतीने लढवते हे काल आपल्याला बिहार विधानसभेच्या निकालानंतर बघायला मिळालं। छोट्या मुद्द्यांवरती काम केलं, ज्या चुका मागे झालेल्या आहेत त्या चुका पुन्हा होऊ नये याची काळजी घेतली गेली आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। 2024च्या निवडणुकीमध्ये 400 पारचा दिलेला नारा हा किती घातक ठरला होता हे निकालानंतर भाजप आणि एनडीएच्या लक्षात आलेलं होतं आणि म्हणूनच यावेळी 200+ जागा निवडून येतील हा अंतर्गत सर्वे असतानाही भारतीय जनता पार्टीनं तो घोषित केला नाही आणि तो घोषित न करण्याचा फायदा कशा पद्धतीने झाला हे कालच्या आपल्याला निकालानंतर आपल्याला बघायला मिळालेलं आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।